जिजाऊंना डोहाळे लागले. गर्भारपणामुळे शरीराला थोडा मंदपणा आला होता. अंगावरील दागिने सुद्धा जड वाटू लागले होते. आधीच गौरवर्णीय असणाऱ्या जिजामाता यांच्या चेहऱ्यावरील तेज शारदेच्या चंद्राप्रमाणे दिसत होते. त्यांच्याजवळ सेवा करत राहणाऱ्या त्यांच्या सखींना, दासींना जिजाऊ अगदी निराळ्या भासत होत्या. या गरोदरपणात जिजाऊंचे डोहाळेही अतिशय अलौकिक होते. घोड्यावर बसावं आणि दौड मारावी, मोठाले गड चढावेत, दुंदुबीचा विजयध्वनी ऐकावा, धनुष्यबाण, भाला, तलवार, चिलखत धारण करून लढाया कराव्यात, गड हस्तगत करावे, विजयश्री मिळवावी, मोठमोठाली दाने करावीत, धर्मसंस्थापना करावी, असे अनेक प्रकारचे अलौकिक डोहाळे जिजाऊंना लागले होते. पुढे त्या दिव्य तेजाने युक्त असलेल्या जिजामातेच्या पोटी शालिवाहन शके 1551 रोजी उत्तरायणात फाल्गुन वद्य तृतीयेला एक अलौकिक पुत्ररत्न जन्माला आले. त्या पुत्राचे तेज अनंत होते. अत्यंत निरोगी शरीर, सुंदर मान, उंच खांदे, सुंदर कपाळ असे ते बालक अत्यंत मोहक दिसत होते. त्या बालकाचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर, नाक एकदम सरळ आणि चेहरा स्वभावताच हसरा होता. त्या बालकाने टाहो फोडल्यावरती अखिल विश्वाला धन्य वाटले असणार हे नक्की. जन्मास आलेल्या त्या बालकाचे जातकर्म यथाविधी करण्यात आले. स्वस्ती वाचनही करण्यात आले. हा सामर्थ्यवान मुलगा अलौकिक कर्म करील, सर्व देश आपल्या बाहुबलाने जिंकून स्वराज्य स्थापिल, समुद्रावर सुद्धा आपला अंमल प्रस्थापित करेल, असे जातक ज्योतिषांनी वर्तविले. बालकाचे नामकरण शिवाई देवीच्या नावावर शिवाजी असे करण्यात आले. हेच बालक पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज या नावाने हजारो लाखो हृदयांचे स्वामी झाले. इकडे दर्याखानाचा पराभव करून शहाजीराजे शिवनेरीस परत आले. शहाजीराजांनी आणि त्यांचे मोठे चिरंजीव संभाजीराजांनी या बाळाचे अवलोकन केले. आपल्या कनिष्ठ पुत्राला पाहून शहाजीराजांना अत्यंत आनंद झाला. गायी, मोहरा, हत्ती, घोडे आणि रत्ने आनंदाप्रित्यर्थ वाटण्यात आली. प्रत्यक्ष सूर्य असणारा हा राजपुत्र बालसूर्याप्रमाणे सर्व अंधकार नाहीसा करीत हळूहळू वाढू लागला. पुढे या असामान्य बालकास बाळसे आले तेव्हा ते आणखी गोंडस दिसू लागले. या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या. शहाजीराजे आता आदिलशहाचे सरदार होते आणि रणदुल्ला खानासोबत कर्नाटक मोहिमेवर निघाले होते. बेदनूर, कावेरीपट्टण, श्रीरंगपट्टण, तंजावर, मदुराई, पिलुगंड, विजयनगर, हंसकूट ही कर्नाटकची प्रमुख राज्ये शहाजीराजांनी आपल्या पराक्रमाने जिंकून घेतली. या पराक्रमाने रणदुल्ला खानही संतुष्ट झाला होता. या पराक्रमाचे बक्षीस म्हणून शहाजीराजांना बंगरूळ नावाच्या शहराची जहागिरी प्राप्त झाली आणि शहाजीराजे आता बंगरूळमध्ये राहू लागले. बंगरूळ अतिशय समृद्ध शहर होते. विस्तीर्ण व्यापारपेठ, पाण्याची मुबलकता यामुळे बंगरूळला समृद्धी होती. जिजाऊ साहेब शिवाजीराजांसह बंगरूळ येथे काही काळ राहिल्याचे आपल्याला इतिहासात दिसते. पुढे शहाजीराजांनी आपल्या विश्वासातील काही माणसे जिजाऊ मासाहेब आणि शिवाजीराजांच्या सोबत देऊन शिवाजीराजांची पुणे येथील जहागिरीवर नियुक्ती केली व त्यासाठी त्यांनी शिवाजीराजांना पुणे येथे पाठविले. शहाजीराजांची ही बंगरूळ मोहीम नेमकी कशी झाली? या मोहिमेत शहाजीराजांनी आपले शौर्य कसे दाखवले आणि आदिलशाहीला सुद्धा खऱ्या अर्थाने शहाजीराजांचं महत्त्व, मोठेपण, श्रेष्ठत्व कसं कळालं पाहूया पुढच्या भागात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.